मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील यशवंत हो जयवंत हो आश्रमामध्ये धार्मिक कार्यक्रमाला सामाजिक उपक्रमांची जोड देत परमपूज्य यशवंत बाबांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यामध्ये पहाटे शेकडो महिला आणि पुरुष भाविकांच्या उपस्थितीमध्ये दीपोत्सव झाला। यानंतर हरिभक्त पारायण प्रियंका कदम यांचं सुश्राव्य कीर्तन झालं, तर नागाची कुमटे आणि तासगाव येथील भजनी मंडळाचे उत्कृष्ट भजन झालं। सकाळी 9 वाजता अभिषेक आणि इतर धार्मिक विधी झाला। दुपारच्या वेळी विठोबा बिरोबा गजित पथकाचे गजल नृत्य झाले। दरम्यान जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी सुमारे 24 रक्तदात्यांनी रक्तदान केलं, तर आश्रमात येणाऱ्या भाविकांना संपूर्ण दिवसभर चहा प्रसाद आणि महाप्रसाद वाटप करण्यात आला। ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त सौ सोनिया जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील भैया माने, माजी पंचायत समिती सदस्य श्री नंदकुमार गोडसे भैया, डॉक्टर विवेक देशमुख, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन मोरे, एके माने, प्रतापराव देशमुख, डॉक्टर सुजित ननवरे, राजू काका देशमुख, बापू शेटे, सौ आशा ननवरे, चंद्रसेन देशमुख, गजानन कुंभार, बापू शेटे, गुरुजी संतोष भंडारे, रोहन देशमुख, प्रशांत फडतरे, अमरसिंह देशमुख, डॉक्टर सचिन भोसले, राजेंद्र देशमुख, जितेंद्र देशमुख, विनायक खाडे, कुमार काका शेटे, विजयकुमार शेटे, दीपचंद्र भोसले, काका सुतार, बापू माळी, तुकाराम वलीकर, आशा ननवरे, सौ माने मॅडम यांच्यासह ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल माळी, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर, कराड येथील उद्योजक श्री स्वामी, प्रदीप खुडे, सचिन खुडे, गणेश भोकरे यांनी सायंकाळी उशिरा देवस्थानला भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले। ट्रस्टचे अध्यक्ष श्री मोरे, सचिव श्री कुंभार यांनी त्यांचं स्वागत केलं। आज नक्की या गजाननाचं हातीचं चाललंय काय हा नक्की निराकरण होते। मायबापू हार घ्यावा, सोन्याने उचलावा आणि बाबांच्या जवळ जावं आणि मायबापू बाबांच्या गळ्यामध्ये तो हार घालावा। परिणाम असा झाला त्यावेळी बाबांच्या मुखातून आलेले ते वाक्य होतं महाराज, आणि आजपर्यंत तुम्ही झाकलेल्या अवस्थेमध्ये होतो, परंतु आज समाजाच्या समोर तुम्हाला उघड केलंस। म्हणून देव काय आहे त्यावेळी महाराज या गजाननानं दाखवून दिलं, त्याने इकडे तिकडे फिरू नका, तुमचा देव साक्षात तुमच्या करता इथे महाराज। म्हणून म्हणावंसं वाटतं, नाही कळला नाही समजला नमन केले यशवंताना। अजून काय सांगावं, बाबांचे शब्द म्हणजे अमृततुल्य स्वरूपाचे होते। मुखातनं एखादा शब्द यावा आणि तो धडधड भक्ताच्या हृदयाला लागावा। अरे बाबांचा शब्द बाहेर पडतो काय आणि तो सत्यत्वात उतरतो काय महाराज। इथं बाबांचे परमप्रिय भक्त होते महासागरातील मोती या ग्रंथाचा आधार घेऊन महाराज या ग्रंथामध्ये सुंदर एका भक्ताचा अनुभव व्यक्त केलेला दिसतो। पाठक नावाचे भक्त होते, बाबांच्या दर्शनाला माळावरती गेला, सोबत एक छोटासा मुलगा दर्शन करता आणलेला होता। बाबांचं दर्शन घ्यावं, बाबांनी सांगावं, अरे या मुलाकडे चांगलं लक्ष द्या, या मुलाच्या स्पर्धा परीक्षेकडे लक्ष द्या, हा मुलगा तिथे नक्की नाव कमवेल। आणि महाराज बाबांच्या मुखातून शब्द यावा, आज तो मुलगा अगदी आमच्या राजकीय परिस्थितीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अगदी उच्च लेवलला बराच कार्य करताना दिसून येतो। हे बाबांचे शब्द होते। एखाद्याला सांगावं तुम्ही या, अहो काय सांगावं, बाबांनी निरोप दिला, एक काम करा, त्यांना मला ऑपरेशन करायची गरज नाही, तुम्ही त्याला माळावरती घेऊया। महाराज याला श्रद्धा म्हणावी, याला भक्ती म्हणावी। बाबांचा शब्द कानावरती पडावा आणि मायबापाचा भक्ती शकतो। आमची व्यक्ती आम्ही गमावू शकतो, बाबांवर विश्वास ठेवायचं कारण काय? त्यावेळी महाराज शास्त्र सांगतं, गुरुच्या शब्दावरती आमचा इतका दृढ विश्वास असावा ना, कारण होत्याचं नव्हतं आणि मायबाप नव्हत्याचं होतं करणारा हा सद्गुरूचा शब्द असतो महाराज, ठीक आहे ना। आणि ताकद होती बाबांच्या शब्दामध्ये का, जर माझे साधू संत सांगू शकतात, चिंचेच्या पानावरी देऊळ। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ काळे, सिद्धेश्वर कुरोली। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।